सकाळी सकाळी लवकर उठून रामदेव बाबाचे योगासन बघून मी निघालो. चला म्हणलं आपण बी काहीतरी 4 येड्या वाकड्या उड्या मारून आपलं काहीतरी योगा करून मोकळं व्हावं. आपला हरभरा काढायला चालू होता. 2-4 दिवस झालं चांगली झोड दिली आपण. त्यावेळेस कुठं आपला हरभरा उरकत आला. आज शेवट दिवस होता. सकाळी सकाळी लवकर जाऊन उन्हाच्या आधी हरभरा राहिलेला तेवढा काढून घेतला आणि वाळलेला त्या हरभऱ्या गोळा करून एकत्र ढीग लावून घेतला. म्हणजे 2 दिवस वाळल्यावर राहिलेलं पण गोळा करून टाकून भरडून घेतला. धाराशिव शहरामध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव रिक्षा समिती यांच्या वतीने रिक्षा रॅलीचे आयोजन केले होते. जोपर्यंत जिकडे बघचाल तिथपर्यंत रिक्षा दिसत होते. प्रत्येक वर्षी महावितरणमध्ये काही ना काही उपक्रम राबवला जातो. यावर्षी महावितरणमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था महावितरण सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवजयंतीनिमित्त रोज विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आज वारकरी संप्रदायामार्फत भजनाचे आयोजन केले होते. महाराष्ट्राला मोठी परंपरा लाभलेली आहे वारकरी संप्रदायाची. भजनाचा आनंद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने जमलेले होते. उशीर खूप झाला होता. चला म्हणलं भाजी मंडईतून काहीतरी थोडंसं माळवं घ्यावं आणि निघावं. गावाकडे निघायचा टाईम झाला होता. तोपर्यंत आपली फॅशन म्हणत होती, मालक आमच्या बी पोटा पाण्याचं बघा काहीतरी, तुमच्याच संसाराचं बघू नका. ठीक आहे म्हणलं, चल तुला बी देतो खुराक आणि मी निघालो पुढे.